नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी घोडबंदर रस्त्यावरील सुरू असलेले विविध विकास कामांची पाहणी करून ती 30 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील कामं जलद गतीने पूर्ण करून वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. कापूरवाडी, वर्तकनगर, मानपाडा, कासररोडोली, गायमुख आदी प्रमुख ठिकाणांची पाहणी करण्यात आली. या दरम्यान मेट्रो, MMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अपूर्ण कामं, पाईपलाईन स्थलांतरण, विद्युत पोल हटवणं, स्लीप रोड, त्याचप्रमाणे काँक्रिटीकरण यासारखी कामं तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी नाले आणि गटारं स्वच्छ करण्यावरही भर देण्यात आला आहे. तसंच दिशादर्शक फलक, पार्किंग व्यवस्था आणि अतिक्रमण हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना त्रास होऊ नये आणि सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं आणि वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने 5 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये ठाण्यातील माधवी नाईक यांचा समावेश आहे. पक्षाच्या संसदीय समितीच्या मंजुरीनंतर ही घोषणा करण्यात आली. माधवी नाईक या भाजपच्या संघटनेत दीर्घकाळ कार्यरत असून सध्या त्या महामंत्री पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या संघटनात्मक कामाचा विचार करून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय प्रज्ञा सातव, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि प्रमोद जठार यांना देखील संधी देण्यात आली आहे. कोकण आणि इतर भागांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न या निवडीमध्ये दिसून येतो. विवेक कोल्हे हे नगर जिल्ह्यातील प्रभावी राजकीय कुटुंबातून येतात, तर संजय भेंडे यांनी नागपूरमध्ये पक्ष संघटन मजबूत केलं आहे. तर प्रमोद जठार कोकणातील महत्त्वाचे नेते मानले जातात. या उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरण रंगण्याची शक्यता आहे. विजय कोणाचा आहे? हा विजय मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचा आहे. कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही. त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकले. मागच्या वेळेस संधी हुकली होती, यंदा संधी मिळालेली, काय सांगा? मला असं वाटतं की आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावं, पूर्ण क्षमतेने काम करत राहावं. संधी कुठेही जात नाही, ती तुमच्यापर्यंत येतेच. महिला सक्षमीकरणासाठी काय नेमकी पावलं उचलली जाणार शासनाच्या माध्यमातून? शासनाच्या अनेक योजना आता गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहेत. स्पेशली मला असं वाटतं की देवेंद्रजींनी जेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून या राज्याची जबाबदारी घेतली किंवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, यांच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक योजना आलेल्या आहेत सरकारच्या. त्याच्यामुळे त्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचेल अशा अर्थाने या प्रशासकीय नवीन जबाबदारीतून मी प्रयत्न करेन. बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तक्रार दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त आणि अवमानकारक विधान केल्याचा आरोप या दोघांवर करण्यात आला आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराज युद्धात थकले होते आणि समर्थ रामदासांकडे गेले होते असं विधान केलं होतं. तर स्वामी आनंद स्वरूप यांनी या विधानाचे समर्थन करताना शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष युद्ध लढले नाही असं वक्तव्य केलं. या विधानांमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याचं प्रधान यांनी सांगितलं. त्यांनी BNS कलम 356, 299 आणि 192 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसंच ही विधानं जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी केली असल्याचा आरोप देखील केला आहे. पोलिसांनी कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील श्री मनोज प्रधान यांनी दिला आहे. म्हणजे कालपर्यंत आपल्याला माहिती होतं की बागेश्वर धामचे बाबा धर्मेंद्र शास्त्री हे शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी बोलले आणि ते आक्षेपार्थ होतं आणि त्याला दुजोरा देताना आणखीन वाईट एक आणखीन बाबा बोललेत. आनंद स्वरूप असं त्या बाबांचं नाव आहे. तर या आनंद स्वरूप आणि बागेश्वर बाबांवर
गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. या आनंद स्वरूपबद्दल आपल्याला माहिती द्यायची तर बलिया आणि देवरियाच्या मध्ये सलेमपूर नावाची एक जागा आहे. इथला तो बाबा आहे आणि तो स्वतःच्या साईटवर म्हणतो की मी भाजपचं कार्य करतो आणि भाजपच्या नेतृत्वाला कळलं पाहिजे की मी चांगलं काम करत आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक प्रश्न मी भाजपच्या नेत्यांना विचारतो की आमच्या महाराजांचा असा अवमान करून त्यांना ब्राउनी पॉइंट्स मिळत आहेत का? की महाराजांवर जर बोललं तर भाजपमध्ये मोठं स्थान मिळतंय का? हा प्रश्न माझ्या मनात आहे. जे अक्कल त्यांनी स्वतःची दाखवली आहे हे बोलून की महाराज कुठल्याही लढाईतच गेले नाही आणि पेशवे लढाई लढले आणि महाराजांनी त्याचं श्रेय घेतलं, हे निंदनकारक आहे. कुठल्याही परिस्थितीत या दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल झाला नाही तर 48 तासानंतर आम्ही रस्त्यावर उतरून नक्कीच आंदोलन करू. मग आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कोपरी परिसरातील सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाची महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी आयुक्त सौरभराव आणि अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. या पाहणी दरम्यान प्रकल्पातील अनेक त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्याचं त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तसंच संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले. हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर राबवला असून कंत्राटदाराने स्वतःच्या खर्चातून टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आणि वीज निर्मिती यंत्रणा उभारण्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र प्रत्यक्षात प्रकल्प अपेक्षेप्रमाणे कार्यरत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 5 MLD क्षमतेचा टर्शरी प्लांट आणि 500 किलोवॅट सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यात आली असली तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. करारानुसार 10% पाणी महापालिकेला आणि उर्वरित विक्रीतून 10% उत्पन्न देणं अपेक्षित आहे. मात्र हे व्यवस्थितपणे होत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे प्रकल्प तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करून कार्यक्षम बनवण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी दिले. ST प्लॅनचा पण आपण दौरा केला होता, पण ती व्हिजिट मला वेगळ्या पद्धतीने घ्यायची होती. पण आज 15 दिवस होऊन सुद्धा
कुठलीच माहिती पुरवली गेली नाही. तर आयुक्तांसमवेत तिकडचे अधिकारी या प्लॅन्टचे या सगळ्यांना घेऊन आणि ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना घेऊन आज आपण स्थानिक नगरसेवक आणि सगळे नागरिक यांना घेऊन हा खरं तर प्रकल्पावर आपण या इथे आलो आहे. मला वाटतं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी या ठाण्याच्या विकास कामासाठी चांगले चांगले प्रकल्प आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. त्यामधलाच हा STP प्लॅन्ट जो कोपरीमधलं जेवढं मलकेंद्र म्हणून आपण इथे खरं तर हा प्रकल्प इथे चालू केला, पण कुठेतरी या प्रकल्पामधून चुकीचे कामं केली जात आहेत असं इकडच्या स्थानिक नगरसेवकांनी पण आपल्याला सांगितलं. आणि मला असं वाटतं की जर 10 कोटी किंवा याच्यापेक्षा कोटीवद्य रुपये आपण जर या प्लांटसाठी देत असू आणि त्याच्यातून जर आपलं निराकरण होत नसेल तर मला वाटतं हा प्रकल्प थांबवला गेला पाहिजे किंवा याच्यावर काहीतरी पुनर्वसन किंवा पुन्हा प्रक्रिया करून हा पुन्हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. कारण येणारा जो पैसा आहे किंवा देणारा जो पैसा हा नागरिकांचा आहे, लोकांचा आहे आणि त्याच्या मधूनच आपण एक चांगले प्रकल्प राबवण्यात यशस्वी होत असतो. पण आता याच्या पुढे मी महापौर म्हणून या प्रकल्पाला भेट दिली आहे आणि सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत. जे 5 MLD पाणी आहे ते शुद्धीकरण होतं तर तो तसं काही मला इथे दिसलं नाही. जे अधिकाऱ्यांचे जे उत्तरं आहेत ती पण आपल्याला इथे व्यवस्थित भेटलेली नाही आहेत. पण माझ्या दालनामध्ये पुन्हा एकदा सर्वांबरोबर सगळी ही मीटिंग घेऊन याच्यातून काय निष्पन्न होईल याचा मी पाठपुरावा करत आहे. आंतरराष्ट्रीय हॉटेल चेन असलेल्या रॅडिसन हॉटेल ग्रुपने विहंग ग्रुपसोबत मुंबई महानगर क्षेत्रातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून ठाणे आणि मीरा भाईंदर येथे 2 नवीन हॉटेल प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. हे प्रकल्प विहंग ग्रुप आणि विहंग अहेड यांच्या भागीदारीत विकसित केले जाणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे एकंदर 270 खोल्यांची भर पडणार असून मुंबईच्या पारंपरिक व्यावसायिक केंद्राबाहेरील उदयोन्मुख भागांमध्ये हॉटेल व्यवसायाचा विस्तार करण्याच्या रॅडिसनच्या धोरणाला चालना मिळणार आहे. ठाण्यात उभारण्यात येणाऱ्या हॉटेलमध्ये 114 रूम असतील तर मीरा भाईंदर येथील हॉटेलमध्ये 103 खोल्यांची सुविधा असेल. विशेष म्हणजे मीरा भाईंदरमध्ये उभारले जाणारे हे पहिले पंचतारांकित हॉटेल असणार आहे. दोन्ही हॉटेल्समध्ये रेस्टॉरंट, बार, बँक्वेट हॉल, मीटिंग स्पेसेस, जिम आणि स्विमिंग पूलसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट मीटिंग, इन्सेंटिव्ज, कॉन्फरन्सेस, एक्झिबिशन्स तसंच पर्यटक वर्गासाठी दर्जेदार सेवा उपलब्ध होईल. उदयोन्मुख व्यावसायिक कॉरिडॉरवर भर देण्यात आला आहे. रॅडिसन हॉटेल उद्योग समूहाचे दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल शर्मा यांनी भारतातील महानगरांमध्ये उदयोन्मुख व्यावसायिक क्षेत्रांमध्ये विस्तार करणं ही आमची प्रमुख रणनीती असल्याचं सांगितलं. तर विहंग समूहाचे संस्थापक प्रताप सरनाईक यांनी देखील या भागीदाराला मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा असं संबोधलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.